गुड मॉर्निंग दोस्तो, जय महाराष्ट्र सर्वांना आणि सर्वांचं स्वागत करतो आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपली ब्लॉगची सुरुवात होते जय महाराष्ट्र बोलून. ठीक आहे, तर खूप दिवसापासून जे आहे ते ब्लॉग आले नाहीत आणि सॉरी फॉर दॅट, बिकॉज आम्ही थोडा बिझी होतो आणि थोडंसं कामात असल्यामुळे ब्लॉग्स बनवायला वेळ भेटला नाही. ब्लॉग्स बनवणं, त्याला एडिट करणं, अपलोड करणं खूप लोचा आहे ते पण, त्याच्यामुळं आजपर्यंत ब्लॉग्स बनवला नाही. 10-15 दिवस झाले असतील, पण आय होप आणि मी आशा करतो की मी आजपासून जे आहे ते मी डेली ब्लॉग्स बनवेल, डेली ब्लॉग्स टाकेन पण. ठीक आहे, सपोर्ट करा. 500 सबस्क्रायबर जवळपास होत आहेत आपले आणि थोडंसं जे फिलिंग आहे आणि जे उत्साह आहे ते थोडासा वाढतो आहे, कारण कुठंतरी काहीतरी होतं आहे असं वाटतं आहे. ठीक आहे, तर थँक्यू फॉर सपोर्टिंग. तर आता आपण आहोत नांदेडमध्ये खैराट ट्रान्सपोर्टला, जिथं तुम्ही बघू शकता ही खैराट ट्रान्सपोर्ट आहे आणि ह्या मालकाची जवळपास 60 गाडी आहे. ठीक आहे, आणि आता आपण कोण्या ट्रकवर चाललो आहे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. आता आपली जे हे ट्रेन आहे 8 वाजताची, 7:55ला आपल्याला ट्रेन पकडायची आहे आणि ट्रेन पकडून आपल्याला जायचं आहे परभणी मानवतला, कारण तिथे गाडी थांबली. आता गाडी कोणाची थांबली आहे, हे जे इथलं ट्रान्सपोर्ट आहे हे तुम्ही बघू शकता. हे ज्याचं ट्रान्सपोर्ट आहे त्याच्या मामाचा मुलगा स्वतः म्हणजे चालक मालक आहे, तर त्याची गाडी आहे आणि आपल्याला त्याच्या गाडीवर जायचे आहे. तर त्यांनी जे आहे काल मला 300 रुपये दिलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, आपल्याला इथून जायचे आहे रेल्वे स्टेशनला जाऊन गाडी पकडायची आहे. गाडी पकडून सीधा परभणी मानवतला उतरायची आहे. ठीक आहे, आता सगळं काही तुम्हाला मी दाखवणार आहे, गाडी कशी आहे काय नाही, आणि डेली ब्लॉग्स येणार आहेत. खूप सपोर्ट करा आणि ब्लॉग्समध्ये सांगायचे की तुम्हाला कमेंट करून सांगायचे की हिंदीमध्ये छान वाटत आहेत ब्लॉग्स की मराठीमध्ये. हिंदीमध्ये बनवायचं फक्त एकच कारण होतं की फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत जे आहे आपलं ब्लॉग पोहोचावं, म्हणूनच फक्त हिंदीमध्ये बनवत होतं, दुसरं काही रिझन नाही त्याच्या मागे. ठीक आहे, तर कमेंट आउट नक्की करा की मराठीमध्ये ब्लॉग्स आवडतात की हिंदीमध्ये. मी जे आहे ना 1-2 ट्रिपला आमच्याच गावात बसले आहे का म्हणजे चांगल्या व्यक्तीकडे मी गाडीवर होतो, ते तिथं थांबलेत. ते कुत्रं नेहमी बांधलेलं असते, त्या कुत्र्याला सोडून ते थोडंसं बाहेर फिरवत आहेत. ठीक आहे, हे कुत्रं बांधलेलं आहे आणि हे कुत्रं रशियन आहे असे बोलतात. बघा हे कुत्र्याला हे असं पडते अंगावर. हे बघा, हे भैया होते, ह्यांच्या संग मी गाडीला होतो आणि हे जे आहेत ह्या इथं खैराट ट्रान्सपोर्टला ॲज अ ड्रायव्हर काम करतात. हे कुत्रं राहिलं. यो माझ्या अंगावर नका घालू, चावल मला. हे कुत्रं नाही, एक कुत्री आहे. ए लाद घालीन मी. तर हे इथली कुत्री आहे, नेहमी बांधून असते. ही रशियन मॉडेल कुत्रा आहे असं म्हणताय. ठीक आहे, माहिती नाही हो का. हे बघू शकता तुम्ही इथं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं इथं व्हील अलाइनमेंट जे मस्त बनवलेलं आहे. तिथं गाड्यांचे व्हील जे आहेत ते अलाइन होतात. ठीक आहे, अलाइन मतलब एक स्ट्रीट लाईनमध्ये हॉरिझॉन्टली. कुत्ती मराठीमध्ये कुत्री म्हणतात. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. वाटलं होतं कुत्री शांत आहे, पण कुत्री खूपच आगाव दिसतीये कुत्र्यापेक्षा. जेव्हा मी मराठी बोलतोय तेव्हा हिंदी येत नाही. कुछ भी.
सकाळी सकाळी रस्त्यावर हायवेजवर मोस्ट ऑफ दी ट्रक्स दिसतात. याचं कारण काय असेल तर मी तुम्हाला सांगतो. कारण रस्ते थंड असतात आणि टायरच जास्त असतात. ते गरम झाले तर गाडी चालत नाही. त्याच्यामुळं गाड्या सकाळी सकाळी चालत असतात. संध्याकाळी फुल नाईट गाड्या चालतात आणि सकाळी जे आहे 10पर्यंत गाड्या चालतात. बाकी गाड्या थांबल्या जातात. ही गाडी एवढी दिसायला छान आहे. सगळं काही एकदम टाईट आहे. तरी पण ही गाडी जी आहे अशा कंडिशनमध्ये इथं पडलेली आहे. ही गाडी रस्त्यावर चालत नाही. आणि ह्याच गाडीला आता जी कुत्री दाखवली ते इथं बांधून राहते नेहमी. हे देखो असं करते. पाळलेले वाहनं म्हणजे पाळलेले सगळे पाळीव प्राणी जे आहेत ते लाडातच येतात नेहमी. जर आपण स्ट्रीट डॉग बघायला गेलो तर ते जवळ पण येत नाहीत. पण असं आहे की गावातले सगळे स्ट्रीट डॉग हे बाहेरच्या गावातल्या लोकांना मध्ये येऊ देत नाहीत. 12च्या नंतर एकदम स्ट्रिक्ट जाम असतं गावामध्ये. आणि स्ट्रीट डॉगचं ते एक नक्की फायदा आहे. तर आता 7:20 झालेले आहेत आणि आपण जे आहे रेल्वे स्टेशनकडे निघतो आहे. नांदेडच्या रेल्वे स्टेशनला हुजूर साहेब रेल्वे स्टेशनचं नाव आहे. तर ह्या पद्धतीने ही गाडी आहे. आता ही गाडी मी चालवणार आहे. ठीक आहे, रेल्वे स्टेशनपर्यंत आपण ही गाडी चालवणार आहोत ह्या पद्धतीनं. तर चला भेटूयात रेल्वे स्टेशनला. आपण काय काय करायला तर त्याला बोलणं आलं त्यानं बोली द्यायला जायला झाल्या ते बी आपल्याकडून तर मित्रांनो, फायनली आपण मानवतला जे आहे आलेलो आहोत. आणि मी तुम्हाला सांगतो की प्रवास कसा होता. कारण मी तुम्हाला काही जास्त काही दाखवलं नाही, कारण मीच थोडासा बिझी होतो कुरकाळवालं. ठीक आहे, तर हे जे आहे आपलं ट्रेनचं तिकीट आहे. आपण नांदेडहून ट्रेनमध्ये बसलो होतो आणि डायरेक्ट परभणीला उतरलेलो आहे. आणि तिथून मी महामंडळनं आपली महाराष्ट्र लालपरीनं आपण जवळपास मानवतला आलेलो आहे. आणि जवळपास 71 रुपये तिकीट आपल्याला जे आहे ते पडलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण मानवतला येऊन आपली गाडी जी आहे ते बायपासच थांबलेली होती. आणि आत्ता मी जे हे गाडीमध्ये बसलेलं आहे तुम्हाला माहितीच आहे. तर आपल्याला ह्या बाजूला इकडे राईट साईडला मी तुम्हाला दाखवतो, तिथेच आपल्याला भरायला जायचं आहे. अजून आपल्याला गाडी जी आहे ते मध्ये घेतलेली नाही आहे. आता ते जर बघू शकता आपल्याला तिथं गाडी भरायची आहे. आणि तिथे गाडी भरून आपल्याला जायचं आहे कटनीला. ठीक आहे, कटनी कुठे आहे? मी एक वेळेस गेलतो, मला माहिती आहे कटनी. बिहार साईडला जाताना आपल्याला कटनी मिळेल. ठीक आहे, आता बघू काय आहे काय नाही ते. आपला प्रवास चालू होतो आहे नवीन. तर पूर्ण जे काही असेल ब्लॉगमध्ये सगळं मी काही दाखवणार आहे तुम्हाला. आणि आता ह्यापुढे जेवढे पण ब्लॉग्स येतील ते कंटिन्यू ब्लॉग्स येतील, याची काळजी मी पण घेईन. आणि तुम्ही पण काय करायचं आहे, लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे आणि थोडंसं सपोर्ट करायचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आता मी तुम्हाला गाडी दाखवतो. गाडी कशी आहे, गाडी खूप घाण वाटली मला आल्यानंतर. आता तुम्ही बघू शकता गाडी अशी, गाडीची काहीतरी हाल आहे. ठीक आहे, हे राहिली स्टेरिंग, हे थोडंसं गेअर्स जास्त आहे. ते डबल न्यूट्रलची गाडी आहे. हे सिंगल, हे डबल न्यूट्रल. ह्या पे इथं सिंगल होतं आहे आणि हे डबल न्यूट्रल होते. जवळपास 9 गेअर येतात ह्याच्यामध्ये. आता हे सिंगलमध्ये जवळपास 6 गेअर्स इथं लागतात आणि डबल न्यूट्रल केल्यानंतर 4 गेअर ह्या साईडला लागतात. ठीक आहे, आता सिंगलमध्ये म्हणलं की 6 गेअर आणि इकडं डबल केल्यानंतर हे बाकीचे उरलेले 4 गेअर अशा पद्धतीने लागतात. डायरेक्टली असं घेऊन पुढे केल्यानंतर दुसरा गेअर लागतो. ठीक आहे, अशा पद्धतीने हे गेअर्स आहेत. गेअर्स थोडे जास्त आहेत. ठीक आहे, BS4मध्ये कमी होतात पण BS6मध्ये किंवा ह्या गाड्यांमध्ये जास्त गेअर्स आहेत. ही अशा पद्धतीनं लिलँडची गाडी आहे.
आणि थोडंसं केबिन बघू शकता, खूप घाण पडलेलं आहे. जेव्हा आपली गाडी येईल, माझी स्वतःची गाडी येईल, तेव्हा आपल्या गाडीमध्ये एवढे फॅसिलिटीज असतील. एकतर फुल AC असेल, त्याच्यानंतर फ्रीज असेल, कपाट असेल, एक मस्त बेड असेल, साऊंड सिस्टीम असेल आणि पूर्ण केबिनला लेदर केलेला असेल आणि TV पण आपल्या केबिनमध्ये एक फिक्स बसवलेली असेल आणि केबिन ह्याच्यापेक्षा थोडंसं मोठं बनवेल जेव्हा आपली स्वतःची गाडी येईल. मला माहिती आहे की आपली लवकर येणार नाही, कारण आपल्याकडे पैसे वगैरे नाही आहेत. ठीक आहे, पैसे असतील तर आपण घेऊन टाकू ड्रायव्हिंग शिकल्यानंतर. ड्रायव्हिंग शिकणं काही मोठी गोष्ट नाही आहे, गाडी चालवणं काही मोठी गोष्ट नाही आहे. मी असंच बघूनच गाडी चालवली. जवळपास एका बारीमध्ये मैंने 60-70 किलोमीटर गाडी चालवलं असं मला वाटलं, पण मी ड्रायव्हरला विचारलं तर त्याने म्हणलं जवळपास 95 किलोमीटर गाडी चालवली. तुम्ही 1 नंबरचे ड्रायव्हर आहात. ठीक आहे, मी आता म्हणजे एक्सपिरियन्स घेतो आहे. गाडी शिकणं काही मोठी गोष्ट नाही आहे. जर तुम्हाला आवड असेल कोणत्या गोष्टीमध्ये तर तुम्ही त्या गोष्टींना ॲक्वायर करायला वेळ लागू देत नाही. जसं की माझ्यासारखं, जसं की मला इंटरेस्ट आहे ड्रायव्हिंगमध्ये, तर मी खूप लवकर शिकून गेलो गाडी. आणि कोणी गाडीवर गेल्यानंतर आपल्याला ती गाडी लवकर देत नाहीत हातामध्ये, कारण त्यांना थोडंसं विश्वास नसतो. तर बघूयात की आपल्याला आता हे जे महाराज आहेत, मी आता यांना महाराजच बोलणार आहे, तर हे आपल्याला किती वेळामध्ये गाडी देतात पाहू आपण. तरी पण मला गाडी येते असं काही हे नाही आहे खास. आता हे डबल न्यूट्रलची गाडी आहे. मी इथं गेअर्स पाहून घेतला, तेव्हाच ओळखू येतात गेअर्स, त्याच्यात काही मोठी गोष्ट नाही आहे. तर पाहूयात. थोडंसं एक्सपिरियन्स लागतो माणसाला. गाडी आल्यानंतरही आपण फुल एक्सपिरियन्स नसतो. आपल्याला गाडी चालवता येते म्हणताना गाडी जागेवरून उचलता येते, बाकी सगळं जजमेंट वगैरे लागलेलं असतं. पण कधी कसं होतं की केव्हा तरी चढ लागतो, हे लागतो, तेव्हा आपल्याला घेर व्यवस्थित बदलावे वगैरे लागतात. तर तशा कंडिशनमध्ये आपल्याला एकदम फुल एक्सपिरियन्स राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणताना गाडी चालवत असताना घाबरायचं नसतं, हे एक मेन मुद्दा असतो. कारण जर आपण घाबरलो तर गाडी आपण चालू नाही शकत. ठीक आहे, तर आता ही एवढ्या मोठ्या गाड्या आहेत, जवळपास हे 28 फुटाची गाडी असेल, 14 टायरच आहे आय थिंक. तर एवढी गाडी चालवण्यासाठी रस्त्यावर थोडासा जिगर पण लागतो. ठीक आहे, जिगर आता मी तर असं आहे, तुम्ही जो बघू शकता माझं फक्त किती असेल वेट, तर 55 किलो वेट आहे आणि मी एवढ्या मोठ्या गाडी चालवू शकतो, असं काही मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, थोडंसं म्हणजे वाटतं की मनाला की बाबा आपण एवढी मोठी गाडी चालवतो आहे. आता हे फक्त म्हणजे ज्याला आवड आहे त्याचंच काम आहे. आता मला आवड आहे, मी चालवतो आहे. आता आपल्याला ह्याच ठिकाणी किंवा इथंच राहायचं नाही आहे. आपल्याला चेंज करत फायनली आपल्याला एक लेवल, एक डेस्टिनेशन असतं प्रत्येकाचं. जसं माझं एक ड्रीम आहे, डेस्टिनेशन आहे, त्या डेस्टिनेशनला आपल्याला जायचं आहे. तर आपण आपल्या रस्त्यावर आहोत, पाथवर आहोत, काही हरकत नाही आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं गाडी आहे. तुम्ही बघू शकता गाडीची खूप खराब कंडिशन आहे. मला अशा गाड्या बघाव्याशी वाटतच नाहीत. ठीक आहे, पण काय करायचं, सुरुवात अशापासूनच असते. आपल्याला एक लेवलवर जायचं म्हणल्या पारी काहीतरी करणार. ठीक आहे, तर भावांनो इथं बघू शकता मानवतच्या बायपासला ही गाडी आमची थांबलेली आहे. आत्ता मी काम केलो खूप काही. हे ताटपत्री जे खाली पडलेल्या होत्या त्याच्यावर झाकून होती पाऊस पडणे म्हणून, हे भिजू नये म्हणून ताटपत्री वर टाकली. त्याच्यानंतर हे गहू वगैरे भरलेला होता मागल्या ट्रिपला, ते गहू वगैरे झाडून काढून आता क्लीन केलेलं आहे. आणि आता ही ताटपत्री जी आहे तिथं खाली टाकायची आहे. ठीक आहे, हे मॅट खाली टाकल्यानंतर त्याच्यावर जे आहे आपला माल बसेल आणि गाडी 2 वाजता भरतील असं म्हणलेत ते. ठीक आहे, हो का, इथंच भरायची आहे आपली गाडी. आणि हे ताटपत्री टाकून डायरेक्टली भरून जे आहे ते आपल्याला कटणीला निघायचं आहे. ठीक आहे, थोडंफार काम असतं, काम करावंच लागतं. ठीक आहे, तर आता जवळपास 1 वाजलेले आहेत. अजून एखाद्या तासामध्ये आपली गाडी भरायला लागेल. तर काही टेन्शन नाही, मस्तपैकी भरूया, मस्त निघूया. ठीक आहे, आत्ताच आम्ही नाश्ता वगैरे केला. नाश्ता करताना किंवा जेवण वगैरे करताना मी जास्त काही दाखवू शकत नाही, की आता थोडंसं असं वेगळंच वाटतं ते जाऊन दाखवायचं वगैरे म्हणलं तर. पण नेक्स्ट वेळेस मी नक्की दाखवेन तुम्हाला.